नमस्कार, माझं नाव श्रुती पाटील. भारताचा आवाज या मराठी चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या काही महत्त्वाच्या संकल्पांबद्दल, ज्यामुळे देशातील महिला, शेतकरी, गरीब कुटुंब आणि विद्यार्थी वर्गाला निश्चितच दिलासा मिळणार आहे. संकल्प पहिला, महिलांसाठी लाडकी बहीण योजना. भारतीय जनता पार्टीने अंमलात आणलेली लाडकी बहीण योजना ही सध्या सर्वत्र चर्चेत आहे. भाजप सरकार आता या योजनेत महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला मिळणारी 1500ची रक्कम आता 2100 करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ आता सर्व महिलांना मिळणारी एकूण वार्षिक रक्कम 25,200 रुपये आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. भाजप सरकारच्या आधी सत्तेत असलेल्या सरकारने त्या काळात महिलांसाठी काही योजना राबवल्या होत्या, पण त्याचा महिलांना प्रत्यक्षात किती लाभ घेता आला हा प्रश्नच आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत भाजप सरकारने महिलांसाठी ही रक्कम सरळ त्यांच्या खात्यात उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय देशातील महिलांना याचा लाभ घेता येतो. संकल्प दुसरा, शेतकऱ्यांसाठी संकल्प. भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच NSMNY यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम 12,000 वरून 15,000 करण्यात आली आहे. भाजप पूर्वीच्या सरकारने देखील कर्जमाफीसाठी काही योजना जाहीर केल्या होत्या, पण त्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्याचा किती उचित लाभ घेता आला हे आपण देखील पाहिलं. पण भाजपच्या या योजनेचा शेतकऱ्यांना थेट लाभ घेता येणार आहे. संकल्प तिसरा, गरीब कुटुंबासाठी संकल्प. गरीब कुटुंबासाठी भाजप सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. गरीब कुटुंबासाठी आता अन्न सुरक्षा आणि हक्काचे पक्के घर मिळणार आहे. भाजप पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने गरीब कुटुंबांसाठी आणलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्या हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. प्रत्यक्षात या गरीब कुटुंबांना याचा कितपत फायदा झाला हे आपणही जाणतो. या उलट अन्न सुरक्षा आणि पक्के घर देऊन भाजप सरकारने या कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केलाय. संकल्प चौथा, विद्यार्थी आणि बेरोजगारी बाबत संकल्प. देशाच्या युवा पिढीच्या भविष्याचा विचार करून भाजपने 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 विद्यावेतन देण्याचं ठरवलं आहे. तसेच 25 लाख रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देणार आहेत. भाजपच्या या सर्व निर्णयांमुळे युवा पिढीला आर्थिक आधार मिळून त्यांना शिक्षणात आणि करिअर घडवण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, भाजप सरकारने या संकल्पांनी देशातील महिलांना, शेतकऱ्यांना, गरीब कुटुंबांना आणि तरुणांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवली आहे. हा भाजपाचा संकल्प केवळ वचन नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या प्रगतीचा मार्ग आहे. अशाच अनेक नवीन आणि विश्वासार्ह बातम्या लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.